नमस्कार. आज आपण एका मोठ्या आणि खरंच खूप दिलासादायक बातमीबद्दल बोलणार आहोत. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. सरकारने त्यांच्या वाढीव वेतनाबद्दल एक निर्णय घेतलाय, ज्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच एक समाधान दिसेल. आकडा बघा, तब्बल 100 कोटी रुपये. हो, राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनासाठी एवढ्या मोठ्या निधीला मंजुरी दिली आहे. आणि हा निधी थेट त्यांच्या फायद्यासाठी वापरला जाणार आहे. यामुळे त्यांच्या अनेक आर्थिक अडचणी दूर व्हायला नक्कीच मदत होईल. तर मग या निर्णयात नेमका आहे तरी काय? चला जरा सविस्तरपणे पाहूया. कारण हा फक्त एक निधी नाहीये, तर हा एक महत्त्वाचा सरकारी ठराव आहे, ज्याची कर्मचारी खूप आतुरतेने वाट पाहत होते. यात प्रामुख्याने 2 गोष्टी आहेत. पहिली म्हणजे कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनाचा जो पुढचा हप्ता होता ना, त्याला आता फायनली मंजुरी मिळाली आहे. आणि दुसरी, ही रक्कम देण्यासाठी सरकारने 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय. म्हणजे आता प्रत्यक्ष पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आणि हो, हा निर्णय काही एका रात्रीत झालेला नाहीये. वेतनवाढ आणि थकबाकीच्या मुद्द्यांवरून बऱ्याच बैठका झाल्या, चर्चा सुरू होत्या. या इतक्या मोठ्या प्रतीक्षेनंतर सरकारने हा निर्णय घेतलाय, त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आता वळूया पुढच्या भागाकडे आणि पाहूया की ह्या निर्णयाचा थेट कर्मचाऱ्यांच्या आयुष्यावर काय आणि कसा परिणाम होणार आहे. कारण शेवटी कोणताही सरकारी निर्णय तेव्हाच यशस्वी ठरतो जेव्हा त्याचा फायदा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतो. या निर्णयाची व्याप्ती किती मोठी आहे बघा. याचा फायदा राज्यातील एका दोघांना नाही, तर तब्बल 86,000 एसटी कर्मचाऱ्यांना होणार आहे. हा आकडाच सांगतो की हा निर्णय किती महत्त्वाचा आहे. या निर्णयाचा सगळ्यात महत्त्वाचा परिणाम म्हणजे वाढीव वेतनाचे जे हप्ते फकले होते ते आता थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. म्हणजे पैशांसाठी जी वाट बघावी लागत होती ती आता संपणार आहे. आपण आर्थिक दिलासा हा शब्द नेहमी ऐकतो, पण इथे त्याचा अर्थ काय? याचा सरळ अर्थ आहे, अनेक कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबांची जी आर्थिक ओढाताण सुरू होती ती थांबवणं. मुलांचं शिक्षण असो, घराचा खर्च असो किंवा आरोग्याच्या गरजा, ह्या सगळ्यासाठी त्यांना एक मोठा आधार मिळणार आहे. आणि साहजिकच आहे, या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एक समाधानाचं वातावरण आहे. आणि जेव्हा कर्मचारी समाधानी असतो तेव्हा त्याचा थेट आणि सकारात्मक परिणाम त्यांच्या कामावर होतो आणि पर्यायाने एसटीच्या सेवेवरही होतो. बरोबर, कर्मचाऱ्यांचं समाधान आणि त्यांची आर्थिक स्थिरता याचा परिणाम फक्त त्यांच्यापुरता मर्यादित नाहीये. त्याचा थेट परिणाम आपण सगळे ज्या सेवेचा वापर करतो, म्हणजेच एसटी सेवेवर सुद्धा होतो. तो कसा होतो? चला पाहूया. एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे, हे वाक्य आपण लहानपणापासून ऐकत आलोय. आणि ते 100% खरं आहे, कारण ती खेड्यापाड्यांपासून ते शहरांपर्यंत सर्वांना जोडते. विचार करा, रोज लाखो प्रवासी याच एसटी सेवेवर अवलंबून असतात. म्हणूनच ही फक्त एक वाहतूक सेवा नाही, तर आपल्या राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आता ह्या निर्णयाची अपेक्षित साखळी काय असेल हे अगदी सोपं आहे. पहिला टप्पा म्हणजे कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थिरता मिळेल. आणि जेव्हा कर्मचारी समाधानी असतो तेव्हा येतोय दुसरा टप्पा, म्हणजेच एसटी सेवेच्या गुणवत्तेत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. चला तर, निर्णय तर झाला, पण आता पुढे काय? यानंतरच्या अपेक्षा काय आहेत आणि यातून अजून काय साध्य होऊ शकतं याचा विचार करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. हा 100 कोटींचा दिलासा नक्कीच महत्त्वाचा आहे, यात शंका नाही. पण एक प्रश्न उरतोच की हा एक तात्पुरता उपाय आहे की एसटीच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दिशेने टाकलेले हे एक पहिलं पाऊल आहे? यावर आपलं मत काय आहे? नक्की विचार करा.